आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उन्हाळ्याच्या दिवसात करता येणारी भाजी, सावजी पद्धतीची सावजी स्पेशल डाळ कांदा, चमचमीत आणि झणझणीत। हे बघा किती छान आपली भाजी झाली आहे, किती छान कलर आला आहे। चला तर मग करूया। एक वाटी आपण डाळ घेतली, ती 4-5 तास भिजत घातली। आपण स्वच्छ धुवून घेतली, 4-5 तास भिजत घातली। आपली डाळ भिजलेली आहे। आता आपण त्याचं पाणी काढून घेऊ। एका भांड्यात तेल घेतलं। ह्या भाजीला भरपूर तेल लागतं। एका पातेल्यात आपण तेल घेतलं। तेल गरम झालं। आता मोहरी घातली, जिरं घातलं आणि बारीक चिरलेला कांदा घातला। अगदी ऑथेंटिक पद्धत दाखवणार आहे मी। कांदा गुलाबी रंगावर आपण परतून घेऊ। छानपैकी कांदा परतून घेतला। थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घातलं। ह्या भाजीमध्ये जास्त अद्रक लसूण पेस्ट नाही घालत। अगदी थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घातलं आणि झाकून कांदा शिजू देऊ। आता बघा आपला कांदा गुलाबी रंगावर आला आहे, छान। आता भिजलेली डाळ घालू। त्यात भिजलेली डाळ घातली। छान कांद्यामध्ये मिक्स केली। तिखट घातलं बऱ्यापैकी। हळद घातली। धणे जिरे पावडर घातलं। थोडासा सावजी मसाला घातला, चिमूटभर। चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्स केलं। आता थोडं पाणी घातलं त्यात, शिजण्यापुरतं, डाळ शिजण्यापुरतं पाणी घातलं। आणि अर्धा तास शिजू दिली डाळ। आपली डाळ शिजत आली आहे, ऑलमोस्ट शिजलेली आहे डाळ। हे बघा किती छान कलर आलाय आपल्या भाजीला। वाव, मस्त, खूप छान झाली आहे भाजी। आपली डाळ पूर्णपणे शिजून गेली। वाव, मस्त कलर आलाय। आता कोथिंबीर घातली। 2 मिनिटं झाकून ठेवलं। 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 2 मिनिटं झाकून
2 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे, रेडी टू सर्व। ही बघा किती छान झाली आहे आपली भाजी, खूप छान कलर आला आहे, मस्त। ह्या भाजी सोबत आपण भाकरी, पोळी, पराठे काही पण खाऊ शकतो। वरण भातासोबत पण छान लागते ही भाजी। आणि उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून करते मी हे भाजी नसली तर तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।